झोपायलात का काय? दमाय झालाय काय? नमस्कारच ऐकायला नाही आला मला तुमचा. फक्त बायका जेवल्यात, पुरुषांना जेवायला नाही. गाड्यांचा आपल्या तुम्हाला सांगतो लय कठीण. बायको जेवायला देते का नाही देते? तुमचा नमस्कारच नाही येत ऐकायला. माऊली बघा, बाप्यांचा आवाज असा आहे, घरात पण तेवढाच मोठा, बाहेर पण तेवढाच मोठा. बायकांचं विचार आहे आपलं काय नाही, विचारांक ऐकून घेतात. तुमचा आवाजच नाही ऐकायला आला नमस्कारचा. नमस्कार तुम्ही किती पण काय पण करा, बायकांचा आवाज पुरुषाचा आवाज दाबतोच. तुम्ही काय पण करा, पाय पुढे कोणाच नाही जात. पोरगी असेल बारकी आपली, आई असेल, लग्नानंतर बायको असेल, काय नाही. बघा तुमचा आवाज कमीच आहे अजून पण. नमस्कार पुरुष तुम्हाला सांगतो, जरा चावी मारली ना लय आवाज वरपर्यंत जातोय. पण बायकांचा आवाज आला पाहिजे. आपला महिला बचत गट असेल ना गावात, बायका शेतात खंबीर व्हायला लागले, स्वतंत्र व्हायला लागले, तर आवाज कसा मोठा यायला पाहिजे की नाही? नमस्कार तुम्हाला सांगतो, पुरुषांनी किती बी काय बिघडू द्या, आवाज पाहायचाच येणार नाही. ही टिटवी म्हणते मास्तर लवकर बोला. गमतीचा भाग असंच जरा तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी. मला माहिती आहे तुम्ही सकाळपासून वाट पाहताय, कारण गावात जेव्हा कार्यक्रम असतो आपल्या, तेव्हा लगभग 2 दिवसापासून आधीच सुरू झालेली असते. चिल्ल्या पिल्लांना माहित नसतं, त्यांना शाळेत सांगितलेलं असतं तुम्हाला टीव्हीवर दाखवलेली माणसं तुम्हाला खरी खरी दाखवतो. त्यांना माहित नसतं माणसं कशाला आल्यात गावात. कोणाला माहिती आहे? बारक्यांना कोणाला माहिती आहे का आम्ही कशाला आलोय? कोणाला माहित आहे? सांगा, काय घाबरू नका, बिंदास सांगा. मला माहिती आहे, कॉमेडी करायला आलोय. कोणाला माहिती आहे? तुला माहिती आहे बाय? नाही, कोणालाच नाही. इकडे 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 येत आहे. तुझं नाव काय? कल्याणी. कल्याणी. तुला माहिती आहे आम्ही का आलोय गावात? भेट द्यायला आला आणि कॉमेडी करायला. बघा ही गंमत आहे, भेट द्यायला आलं आणि कॉमेडी करायला आलं. पण खरं तर आज कॉमेडी करायला, बस बाळा बस, कॉमेडी करायला नाही आलो आज. आम्ही अर्थात आम्ही विनोदी कार्यक्रमातनं तुमच्या समोर येत असतो. तुम्ही सगळे हास्यचित्र बघतच असाल. आणि बऱ्याचदा मी हिला शंकरशितली मध्ये टिटवे एका झनाट्यात बहिर ससाना दाखवीन म्हणतो. मोना डार्लिंग मध्ये ती मला बुम बुम चिकी चिक. एकदा बोलशील का ग? हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग बुम बुम चिक चिक. हे मी मगाशी सांगत होतो, पुरुषाचा घसा सुकला पण टाळ्या नाही आल्या. बायचा आवाज आल्यावर कशा टाळ्या आल्या? परत गमतीचा भाग. खरंच गमत काय, आपण असं ना हसत खेळतच गाव मोठं करू शकतो. हे असं वातावरण असतं ना हसत खेळत, तेव्हा गावात ना एकोपा राहतो. गावात एक छान वातावरण राहतं, जे या मंदिरात आहे आता. इतकं सुंदर वातावरण आहे यामध्ये, इतकं पॉझिटिव्ह, इतकं छान आहे, इतकं प्रसन्न झालं मन आत आल्या आल्या तुम्हा सगळ्यांना भेटल्यानंतर. आम्ही हास्य जत्रेच्या मार्फत विनोद करत असतो, तुमचं मनोरंजन करत असतो. पण आज आम्ही इथे आलोय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर. हे अभियान तुमच्यापर्यंत पोहोचलंय का हे मला खरंच विचारायचं आहे. किती जणांपर्यंत पोहोचलंय हे खरं खरं सांगा. मला कल्पना आहे की अनेकांपर्यंत पोहोचलं असेल किंवा अनेकांना याची माहिती नसेल. ती माहिती देण्यासाठी आम्ही आलेलो आहे, मार्गदर्शन करण्यासाठी. तुम्ही सगळे आमच्यापेक्षा अनुभवाने मोठे आहात. तुम्ही केवढे नेते बघितले असतील बाबा. तुम्ही नेते जन्माला येताना पण बघितले असतील आणि बिचारे स्वर्गवासी होताना पण बघितले असतील. एवढी वर्ष तुम्ही आता तुम्ही बघताय सगळं. आम्ही मार्गदर्शन करणारे कोणीच नाही, फक्त आम्हाला ह्या योजनेबद्दल जी कल्पना आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. आपल्या गावात अनेक गोष्टी आहेत, पण त्यात किती गोष्टी, किती योजना राबवल्या गेल्यात, त्या राबवल्या गेल्यात की नाही याची जाच पडताळणी आपल्याला करायची आहे. त्या आपल्या घरात सुद्धा राबवून घ्यायच्या आहेत. लोकसहभाग, जे मगाशी शिवालीताई म्हणाली ना, सगळ्या लोकांनी मिळून एकत्र येऊन सगळं करायला पाहिजे, ते करणं फार गरजेचं आहे. आता मी पुढे येतो सर, मी मुद्दाम पुढे येतोय. काय मला लक्षात आलं, आता बायकांना तर माहिती आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान काय आहे. महिला बचत गटात कोण कोण आहे? लय पैसा, नुसता पैसा, बिझनेस वुमन. पुरुषांचा बचत गटच नाही, पुरुष बचतच नाही. बायको पुढे पुरुष बचत वाचतच नाही, तर पुरुषांचा नसतोय बचत गट, बायकांचा असतोय.
काय ना आपल्या पुरुषांना सगळ्यांना माहिती आहे, कारण राजकारणातली मंडळी आहेत किंवा ग्रामपंचायत आणि अनेक गोष्टी सीओ साहेब आहेत ज्यांनी हे गाव दत्तक घेतलंय, त्यांना माहिती आहे की काय आपल्या योजना आहेत. आपण आपल्या पारावरती सुद्धा गप्पा गोष्टी करत असतो. आपल्याला माहिती असतं की नवीन योजना राबवली गेली आहे सरकारकडनं, बायकांपर्यंत त्या कमी पोहोचतात. पण कधी कधी काय होतं, हिची साडी बघ ना कशी आहे, आज तुझ्याकडे काय केलं ग, साखर देतेस का ग 4 किलो वगैरे वगैरे, वाटीवर साखर मागता मागता 4 किलो घेतात. बायका गप्पा मारता मारता खूप माहिती काढून घेतात. लहान मुलांना बिचारांना कोणी सांगत नाही, जे आपल्या गावचं भविष्य आहे. आपण आपल्या गावासाठी खूप करून ठेवतो. तुम्ही स्त्रिया आपल्या गावासाठी अजूनही करताय. ही लहान मुलं आपल्या गावासाठी खूप गोष्टी करणार आहेत, पण त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली आहे का? बाळगी, कल्याणी, बाळगी, तडे, मला सांग, तुला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या नावावरनं काय वाटतंय? मुख्यमंत्री म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील ना. तुम्ही वर्गात मॉनिटर असतो का तुमच्या? असतो. कोण आहे मॉनिटर? तूच आहेस का? म्हणजे तू झाली वर्गाची मुख्यमंत्री ना, बरोबर ना? मॅडम जेव्हा नसतात यांच्या शिक्षिका आल्यात का? शिक्षक शिक्षिका कोण आहे का? कुठे? हा हा, या सर, तुम्ही पण या सर, या. शिक्षकांची शाळा पहिल्यांदाच बघाल तुम्ही. प्रश्न विचारायचे शिक्षकांना, काही टेन्शन नाही घ्यायचं. बघा, लक्षात घ्या, गाव मोठं करायचं असेल तर प्रश्न विचारायला शिका. व्यक्तिमत्व मोठं करायचं असेल प्रश्न विचारायला शिका. त्याच्यातून आपण अनेक गोष्टी विचारू शकतो. दादांना पटलेलं आहे. सर नमस्कार, या या. आता सर जेव्हा तुमच्या वर्गात नसतील तेव्हा तू मॉनिटर असतोस, म्हणजे तू मुख्यमंत्री झालीस. आता समृद्ध पंचायत राज म्हणजे तुला काय वाटतं? बोल बोल, इकडे सांग सांग. पंचायत माहिती का काय? गावची आहे का ग्रामपंचायत? किती होते तू? 5वी, 6वी, 7वी. बर, आता हे आपले सर आहेत, सरांना माहिती आहे. सर, पंचायत म्हणजे काय आपल्याला? आपली ग्रामपंचायत. पंचायती 2 आहेत बघा, एक ग्रामपंचायत आणि उत्तरं न दिल्यामुळे माझी झालेली ती दुसरी पंचायत. अशा 2 पंचायती आहेत बघा. पण आपण ग्रामपंचायतीचं बोलूया. आपल्या गावची पंचायत आहे, बरोबर? आता मला सांगा, तुम्हाला माहिती असलेले प्रश्न विचारतो मी. समृद्ध पंचायत कशी करायची तुम्हाला सांगतो. एकदम सोपं उत्तर, एकदम. काही टेन्शन घेऊ नको, काय घाबरायचं कारण नाही. तू बघ, उद्यापासून फेमस होणार गावात, तुला सगळं माहिती असणार. मम्मी घरी जेवण बनवते का हॉटेलमधनं मागवता? नाही, जेवण बनवते. जेवण कशावर बनवते? बरोबर बरोबर उत्तर आहे ना, गॅसवर बनवतात. गॅसवर. तुमच्या घरी? गॅसवर. 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 गॅसचे पैसे भरता? कोण भरतं? मम्मी भरते. मम्मी. महिला बचत गटात आलेले पैसे जपून ठेवलेले असतात तांदळाच्या डब्यात, गपचूप मध्ये निघतं. कोरोना सगळ्यात जास्त पैसे बायकांकडे होते. पुरुषांचे सगळे पैसे बँकेत. 2000च्या नोटा गायब. बायकांच्या पिठातले डबे बाहेर येतात, पिठाचे, आणि पैसे बाहेर येतात, आहे की नाही? गॅसचे पैसे आपण भरतो, पैसे भरतात ना. जर गॅसचे पैसे भरायचे नसतील तर आपल्याला जेवण कशावर करावं लागेल? हा, चुलीवर. चुलीवर. पण चुलीसाठी काय लागतं? लाकडं लागतात, बरोबर? त्याच्यासाठी काय कापावं लागतं? बिनधास्त बोला. तुम्हाला सगळं करायचं. इकडे समोर उभे राहा. जर तुम्ही त्यांना सांगा, तुम्ही बोलल्याशिवाय बोलणार नाहीत त्या. घाबरू नका, काय घाबरू नका. झाडं कापावी लागतात, बरोबर? पण मग झाडं कापणं चांगलं की वाईट? वाईट. बरोबर. मग कशावर जेवण बनवायचं? शेगडी गॅसलाच की लागते ना का? इकडे 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 पिवळा शर्ट इकडे. तुझं नाव काय? चेतन. चेतन, छोटा चेतन. आता गॅसच नाही घरात तर शेगडी कशाला लावशील? कशावर? इलेक्ट्रिक. लाईटवर जेवण बनवशील? प्रेझेंट होते, मग ती त्याच्यात जाते, मग ते
असं चालू मग ती इलेक्ट्रिक बरोबर, म्हणजे शेगडी इलेक्ट्रिक शेगडी. वा 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 वा. पण इलेक्ट्रिक शेगडीला पण काय लागतं? लाईट. मग बिल भरता का घरी? हो. आणि आता बिलच भरायचं नसेल आणि जेवण बनवायचं असेल आणि गॅस नसेल, पैसे बसतील भरायचे गॅसचे. दुसऱ्याचे घरी जायचं. वा 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 वा. हे बेस्ट आहे. मग तो प्रत्येकाने दुसऱ्याच्या घरात जायचं, दुसऱ्याच्या घरातला गॅस संपवायचा. दुसऱ्यांचं लाईट बिल वाढवायचं. बघा गंमत बघा काय. मी परत सांगतो, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान काय आहे ना, तुम्हाला सोपं करून सांगतो मी. तुम्हाला एवढं तर कळलं, गॅसचे पैसे भरायचे नसतील तर दुसऱ्याच्या घरात जाऊन स्वयंपाक करायचा. आणि जेवणार कोण मग त्याचं? मग अख्खं गाव एकत्र जेवणार हा. चुलीवर. हा? हे बघा, आपण गॅसचे पैसे वाचवायचे म्हटलं, विजेचे पण पैसे वाचवायचे म्हटलं, मग गॅसचे पैसे वाचवून जेवण कशावर बनवायचं? मगाशी इथनं कोणतरी गौऱ्या गौऱ्या म्हणत होतं. कोण म्हणत होतं? बरोबर, बायोगॅस ऐकला का? बायोगॅस शाळेत शिकलोय का? बायोगॅस. बायोगॅस काय आहे? शेणखतापासून किंवा कचऱ्यापासून आपण एक गॅस तयार करतो, त्याच्यावरती मग तो गॅस घरापर्यंत पोहोचतो. म्हणजे आपल्याला एलपीजी सिलेंडर येतात आपल्याकडे, भारत पेट्रोलियमचे असतील, हिंदुस्थान पेट्रोलियमचे असतील, ते आणायची गरज नाही. तो गॅस शाळेत, जिल्हा परिषदेच्या शाळेत जेवण तसंच बनत असेल आय गेस. बायोगॅस मधनं येतं आणि त्याच्यावरती बनतं. म्हणजे तुम्हाला गॅस वापरायची गरज नाही. बरोबर, म्हणजे तुमच्या घरचे पैसे वाचले. त्यानं बघा, तुम्हाला पैठणीची व्यवस्था करून देतोय मी. पैसे हळूहळू वाचवत बघा, मी मस्कर नाही करत. 2-3 पैठण्या तर एका वर्षात अशाच पैसे वाचवून म्हणजे बायोगॅस वापरला, आपण सिलेंडर काढला. आता तू मगाशी म्हणला वीज. फोन वापरतो का? यस. इंस्टाग्राम बघतो? नाही. मग कशासाठी वापरतो? शिक्षणासाठी. चल चल चल, खोटं बोलतो, चल. आय शपथ. डिजिटल शाळा खरं तर मला ना आदर्शच गाव वाटायला लागला आता खऱ्या अर्थाने. पहिलं पोरग बघितलं मी एवढ्या गावात, म्हटलं जे फोनवर फक्त शिक्षण घेत आहे. डिजिटल शाळेत जातोस ना तू? हा, व्हेरी गुड. डिजिटल शाळेत? डिजिटल क्लास. डिजिटल क्लास. वा वा वा. पण मग रील बिल बघतोस का? रील्स म्हणजे आमच्या अमोल चिंगारे सर यांच्या रील्स. अमोल चिंगारे सरांच्या. म्हणजे ते शिकवतात ते बघतोस ना? हा, लाईव्ह लेक्चर. लाईव्ह लेक्चर. वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आजच्या पिढीला हे कळणं फार गरजेचं आहे. तुम्ही पण बघता लाईव्ह लेक्चर? बघता. पण मग आता त्याची लाईट गेली तर काय करायचं? चार्जिंग राहते ना मोबाईल. चार्जिंग राहते ना मोबाईल. आता लाईट पण गेली आणि मोबाईल पण बंद पडला तर उद्या बघायचं. बरोबर. आणि 3 दिवस गावात लाईट नाही आली तर असं होऊच शकत नाही. एक नंबर उत्तर आहे. असं होऊच शकत नाही. आदर्श गाव उगाच नाही म्हणत. वा वा वा. मला ना पावला पावलावर कळतंय हे गाव आदर्श गाव काय. या गावात लाईट जात नाही, या गावात गॅस संपत नाही, संपला तर दुसऱ्याच्या घरात जेवायला. पण आपण असंच समजूया, समजा लाईट गेली, गावची लाईट गेली एका दिवशी. आता आपण बघतो युद्धजन्य परिस्थिती आहे भारतात, म्हणजे भारताबाहेर. पण भारताला तसा काही धोका नाही, बरोबर. पण समजा युद्धजन्य परिस्थितीत समजा काय गडबड झाली आणि आपल्याकडची पण लाईट गेली तर मग काय करायचं? मग वीज कुठनं आणायची? सूर्याकडनं. मागे एक माणूस पेपर फोडतोय, कॉप्या पुरवतोय. मी या गावाच्या बाजूने झाले कधीच. मी पण गावाच्याच बाजूने आहे की नाही? बरोबर ना. सौर ऊर्जा म्हणजे काय? सोलार एनर्जी, सौर ऊर्जा. सूर्यप्रकाशावरती जेवढी ऊर्जा आपल्याला साठवता येईल तेवढी साठवायची आणि त्याच्यातून लाईव्ह लेक्चर बघायचे, तुझा फोन वापरायचा, त्याच्यावर शिक्षण घ्यायचं, टीव्ही बघायचं. टीव्ही बघता? नाही, कोणी टीव्ही नाही बघत. तू बघते? खरं सांग, कुठला कार्यक्रम बघ? कुठली? मन उडूड. माझी मालिका नाही बघत. नाही, कुठलीही मालिका बघ, चांगलं आहे. मनोरंजन म्हणून ते बघणं चांगलं आहे. पण ह्या सगळ्यासाठी जी वीज लागते ती जर उद्या संपुष्टात आली, आपल्याला ती वापरता नाही आली, तर तेव्हा आपण सोलार ऊर्जा तर वापरायला पाहिजे. सौर ऊर्जा, सूर्यापासून जेवढे सोलार पॅनल वगैरे असतात, माहितीये ना? किती जणांना माहित आहे? मोठ्यांना कोणाला माहितच नाही काय?
सगळ्यांना माहिती आहे ना. तर ती सौर ऊर्जा वापरणं, आता ही जी मुलं एवढी चांगली चांगली उत्तरं देत आहेत त्याच्यासाठी चांगली शाळा निर्माण करणं, अजून अनेक प्रकल्प मी सरांशी बोलत असताना मला कळले की आपण पशुपालन करणं पण सुरू केलेलं आहे. महिला बचत गट आहे ज्याच्यातून आपल्याला वेगळं उत्पन्न मिळतोय. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज हेच आहे. आता मगापासून आपण हसत खेळत जेवढं सगळं बोलतोय ना, असे 7 घटक आहेत सर जे अत्यंत महत्वाचे आहेत. मी तुम्हाला यासाठी सांगतोय कारण हे आपल्या विद्यार्थ्यांनाही कळणं फार गरजेचं आहे. आपल्या घरातल्या गोष्टी आपणच कशा आणखीन समृद्ध म्हणजे काय, आणखीन सुधारणा करणे, समृद्ध करणे, अजून चांगल्या करण्यासाठी ही योजना सरकारने राबवलेली आहे. तर ही योजना याचा जर कुणी लाभ घेत नसेल, गावातलं एखादं जरी कुटुंब असेल ज्यांच्या घरात एखादी गोष्ट शोषखंड जरी नसेल साधा किंवा शौचालय नसेल, तर त्यांनी ग्रामपंचायतीला सांगून सीओ साहेबांना सांगून ते बनवून घ्या. तर तुमचं प्रत्येक घर समृद्ध होईल, तुमची ग्रामपंचायत समृद्ध होईल आणि त्यातून तुम्ही ही स्पर्धा जिंकाल. 31 मार्च पर्यंत ही स्पर्धा आहे. पुढच्या महिन्यात काही अधिकारी येतील गुणांकनासाठी. सीओ साहेबांना माहिती आहे, गपचूप येतात ते अधिकारी, गुणांकन करून जातात, बघतात आम्हाला जे जे सगळं सांगितलंय ते आहे का गावात. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू करा, कारण गंमत पुढे आहे. मला माहिती आहे आपल्या गावात काही पैशाची कमी नाही. गावातली माणसं लय भारी, मला खूप आवडतात गावची माणसं, एकदम कमाल असतात ती, एकदम एक सगळं मनाने श्रीमंत, पैशाने श्रीमंत. पण या स्पर्धेत एक बक्षीस आहे मोठं. बक्षिसाची रक्कम काय असेल, काय वाटतं तुला? बक्षीस किती रुपये असेल? 1500. 1500. लाडकी बहीण, माझा लाडका भाऊ म्हणतोय 1500. पहिलं एक छोट्यातलं छोटं बक्षीस ताईडे काय असतं? 2 कोटी. 2 कोटी. वा वा, ती पोरगी दिसते एवढी पण मजल लय मोठी आहे तिची. चांगलं चांगलं चांगलं. तुला काय वाटतं? 3 कोटी. आता बोलीच लागणार आहे. 100-200 रुपये. वा वा वा, चालेल चालेल, हे पण चांगलं. 5 कोटी. 5 कोटी बरोबर उत्तर आहे. ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेत जर आपलं गाव जिंकलं तर सगळ्यात छोटं प्राइज आहे ते 5 लाखाचं. सगळ्यात छोटं बक्षीस 5 लाखाचं आणि सगळ्यात मोठं बक्षीस आहे ते 5 कोटींचं आहे. आपल्या गावात हे 5 कोटी आपल्याला आणायचेच आहेत. कोणी होकार दिला? कुठल्या तरी बारक्या पोरात दिला होकार. तर बघा ते म्हणते आले पाहिजेत बक्षीस 5 कोटीची. चेतन, तुला 5 करोड रुपये मिळाले तर तू काय करशील? मी गावाला चांगलं बनवेन. वा 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 वा. 5 कोटी रुपये मिळाले तर काय करशील? चॉकलेट खाते का? आईस्क्रीम? बोल बोल बोल. 5 कोटीचं काय करशील? लाजतायत त्या जास्त. त्या दोघी हिशोब लावतायत. अडीच तू ठेव, 2.5 मला दे. मी माझ्या आईजवळ. आई मम्मी कुठे यायची? ताई लाजल्या. तू बाळा काय कर? मी माझ्या पप्पापाशी. तू मम्मी जवळ पैसे दे, तू पप्पा जवळ पैसे दे, तुम्ही मला तुमच्या घरच्या पत्ते द्या. 5 कोटी घेऊन जातो मी पटकन पळून. काय काय? नाही नाही नाही, असं नाहीये. जे चेतन बोलला ते खूप बरोबर आहे. आपलं गाव खरंच समृद्ध आहे. मी ज्या साहेबांशी बोलत होतो तेव्हा मला अनेक गोष्टी कळत होत्या. गावात केलेले वेगवेगळे प्रकल्प. तसं शिवाली म्हणाले की आल्या आल्या गाव इतकं सुंदर दिसतं ना तुमचं, इतकं भारी दिसतं. आता हा परिसर पण इतका हिरवागार परिसर आहे. इतकं मराठवाडा ज्या गोष्टीसाठी फेमस आहे की मराठवाड्यात ऊन असतं, मला नाही लागलं. मला नाही. गावात येईपर्यंत मला पायाला, डोक्याला आणि कुठे कुठे चटके बसत होते, मी सांगू नाही शकत. पण इथे गावात आल्यानंतर मला चटके नाही बसले. खरंच खूप सुंदर गाव आहे, हवा खेळतीये. गावात अनेक प्रकल्प राबवले गेलेत. पण हे 5 कोटीचं बक्षीस आपल्याकडे आल्यानंतर आपण या गावचा आणखी कसा विकास करता येईल याच्यावरती भर द्यायचा आहे. कारण ही स्पर्धा फक्त 31 मार्च पर्यंत आहे, म्हणून आपण त्याच्यात सहभागी नाही व्हायचंय. तर या स्पर्धेतून आपलं गाव आयुष्यभर असंच इतकंच समृद्ध राहील याची काळजी घ्यायची आहे.
आणि ते समृद्ध राहण्यासाठी आपले सर आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतीलच. बाकी मला समृद्ध योजना काय होती ते तुम्हाला सांगायचं होतं. तो म्हणला आता 3 दिवस येत नाही. हॅलो बोलो बोलो. चेतन, बाळ चेतन, तू जे जे म्हणतोय त्याच्या उलट होत आहे. आता मला टेन्शन आलंय. तो पहिलं म्हणला होता 5 कोटी मिळाले तर गावासाठी वापरेल. उलटच केलं तर काय करायचं. नाही बाळा, थँक्यू. तू खूप मस्त बोललास बाळा, मला खूप आवडलं. तू छान बोललास, तू चांगलं बोललास. थँक्यू. तू बसू शकतो. साड्यानं तुम्ही पण बसू शकता. तुम्ही सुद्धा छान बोललास बाळा. तू मला उडू उडू बघ, पण हास्य जत्रा पण बघत राहा, म्हणजे आमचं पोटपाणी पण चालत राहील. तर थँक्यू. तुम्ही खूप छान विद्यार्थी घडवलेले आहेत. पुन्हा एकदा इतकंच सांगेल, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अत्यंत महत्वाचं अभियान आहे गावच्या विकासासाठी. आपल्या गावची ज्येष्ठ मंडळी इथे आहेत.